सरकारने विश्वासात न घेता ओबीसी आरक्षणासंदर्भात बैठक बोलावली। विरोधी पक्षनेते वडेट्टीवारांचा आरोप। अधिवेशनातच सरकार का मुद्दा मांडत नाही, वडेट्टीवारांचा सवाल। विरोधी पक्षाच्या प्रमुखांना मुख्यमंत्री लिहिणार पत्र। राज्यातील मराठा ओबीसी आरक्षणासंदर्भात पक्षाची भूमिका लेखी कळवण्याची करणार मागणी। सगळे सोयरेंचा शासन निर्णय काढू नका, बैठकीत ओबीसी नेत्यांचा सूर। कुणबी प्रमाणपत्र देणं थांबवण्याचीही केली मागणी। महायुतीच्या आमदारांना आजपासून वेगवेगळ्या हॉटेलमध्ये ठेवणार। भाजपचे आमदार ताज प्रेसिडेंटला तर अजित पवारांच्या आमदारांचा ललित हॉटेलमध्ये मुक्काम। शिंदे गटानं बुक केलं वांद्र्यामधलं ताज लँड्स एंड। मराठवाड्यातील हिंगोली, परभणी, जालना, नांदेड या विदर्भामध्ये वाशिममध्ये भूकंपाचे धक्के। 4.5 रिश्टर स्केल तीव्रतेच्या भूकंपानं नागरिक भयभीत। कोकण रेल्वेच्या पेडणे बोगद्यामध्ये पाणी भरल्यानं वाहतूक पुन्हा बंद। मुंबईतून सुटणाऱ्या 13 एक्सप्रेस रद्द, काही गाड्यांचे मार्ग बदलले। मराठवाड्यामध्ये काल 8ही जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस। आतापर्यंत 28 मंडळांमध्ये अतिवृष्टीची नोंद। मराठवाड्यामध्ये यंदाच्या पाऊस बळींचा आकडा 26 वरती। मुसळधार पावसाचा भाजीपाल्याला फटका। मार्केटमध्ये ग्राहक नसल्यानं दर उतरले। 30% भाजीपाला पडून। मुंबईनंतर पुण्यातही सीएनजीच्या दरांमध्ये वाढ। प्रति किलो 1.5 रुपयांनी सीएनजी महागला। पुण्यामध्ये सीएनजीचा भाव आता 85 रुपये। दीपक केसरकर आणि भाजपच्या राजन तेलींमधला वाद विकोपाला। राजन तेलींची हकालपट्टी करण्याची केसरकरांची मागणी। केसरकरांनी तक्रार केली की बढती मिळते, राजन तेलींकडून खिल्ली। वरळी हिट अँड रन प्रकरणामध्ये मित्रानं चुकून फोन सुरू केल्यानं मिहीर शहा पोलिसांच्या ताब्यात। आता मिहीरला किती दिवसांची कोठडी मिळते याची उत्कंठा। नागपूरमध्ये अपघातांचं सत्र सुरूच। हिट अँड रनच्या 2 वेगवेगळ्या घटनांमध्ये दोघांचा मृत्यू। उत्तर प्रदेशमध्ये उन्नाव जिल्ह्यामध्ये बस आणि टँकरची भीषण धडक। 18 जण ठार तर 19 जण जखमी। प्रवासी पहाटेच्या झोपेमध्ये असतानाच काळाचा घाला। भारताचा महान फलंदाज लिटल मास्टर सुनील गावस्कर 75 मध्ये दोस्त आणि चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव। गौतम गंभीर अखेर भारताच्या मुख्य प्रशिक्षकपदी 2027 पर्यंत राहणार पदावरती। रोहित आणि विराट सोबत जुळवून घेण्याचं आव्हान। राहुल द्रविडनं वर्ल्ड कप विजयानंतर नाकारलं वाढीव बक्षीस। 15 क्रिकेटपटूंप्रमाणेच 5 कोटी घेण्याच्या ऐवजी कोचिंग स्टाफ प्रमाणे 2.5 कोटी रुपये। नमस्कार। मन शुद्ध तुझं ही वेगळ्याच प्रकारची मालिका तुम्हा सगळ्यांना खूप आवडली होती। याचा दुसरा सीझन कधी येणार अशी विचारणा झाली। प्रतीक्षा संपली आहे मित्रांनो। येतोय मन शुद्ध तुझचा दुसरा सीझन। होई मन शुद्ध तुझं।